नमस्कार. आजचा मुद्दा आहे कावेरी जलवाद. म्हणजे कावेरी रिव्हरचं जे वॉटर आहे त्या वॉटरच्या डिस्ट्रीब्युशनवरून दोन राज्यामध्ये कर्नाटक आणि तमिळनाडूमध्ये भांडणं चालू आहेत. हा वाद काही नवीन नाही, हा वाद काही आजचा नाही. हा वाद आहे 126 वर्ष 136 वर्ष जुना. हे बघा 130 इयर ओल्ड. हा वाद 130 वर्ष जुना इतका आहे. दरवर्षी जून जुलै ऑगस्ट आला की या वादाला ठिणगी लागते आणि मग भांडणं सुरू होतं. हा बघा, हा आहे आपला कर्नाटक आणि हा आहे आपला तमिळनाडू. याच्या बाजूला आपला इथं आहे महाराष्ट्र. कावेरी नदी ही कर्नाटकमधनं वाहते, ती जाते तमिळनाडूमध्ये आणि इथं डेल्टा फॉर्म करते. हे आकृती लक्षात असू द्या. म्हणजे हे बघा, इथं डेल्टा आहे. डेल्टा म्हणजे सुपीक जमीन. डेल्टा म्हणजे सुपीक जमीन. तिथे सुपीक जमीन आहे, भाताचं पीक घेतलं जातं, हे आहे. बरं, याचा कॉन्टेक्स्ट काय बघा. जुलै 2026 मध्ये पुन्हा तोच वाद आहे. पुन्हा तोच वाद आहे. म्हणजे हा एक वाद आहे. कावेरी वॉटर डिस्प्यूट दरवर्षी पेटतो. दरवर्षी बेंगलुरूमध्ये जर तुम्ही असाल, जर कधी माहिती असेल तर तुम्हाला एवढा अस्मितेचा इश्यू आहे ना, पूर्ण बेंगलुरू बंद करतात या विषयामुळे. इतकं जास्त तमिळनाडूमध्ये सुद्धा दरवर्षी याच्यावरनं जातं. आता झालं काय रिसेंटली, हे जे कावेरी वॉटर रेग्युलेटरी कमिशन आहे ना, त्यांनी कर्नाटकला असा आदेश दिला की तुम्ही तमिळनाडूला दररोज 15 दिवस 3500 क्युसेक पाणी सोडा, असा आदेश दिला. कर्नाटकनं नकार दिला. का? कारण म्हणाले की आमच्या धरणामध्ये केवळ पिण्यापुरतंच पाणी आहे. आमच्या धरणामध्ये केवळ पिण्यापुरतंच पाणी आहे, तमिळनाडूला द्यायला आमच्याकडे का नाही? मी तुम्हाला सांगितलं. हे बघा, कर्नाटक वरती आहे आणि तमिळनाडू खाली आहे. म्हणजे उगम कुठे? उगम कर्नाटकमध्ये आहे. याला म्हणतात अप्पर रिपेरियन, वरचे स्टेट आणि खालचे स्टेट. इथला जो धरण आहे, समजा कृष्णसागर डॅम आहे किंवा आणखी एक डॅम आहे, या धरणामध्ये पाणी साठवून ठेवलेलं आहे कर्नाटकने आणि तो पाणी रिलीज करत नाही, असं तमिळनाडू सरकारची किंवा लोकांची तक्रार आहे. बरं, पुढचं पाऊल काय? कर्नाटकने याच्या विरोधामध्ये तातडीने अपील दाखल करणार आहे. ठीक आहे, मग प्रतिक्रिया काय? सगळ्यात महत्त्वाचं बघा, बेंगलुरू, मैसूर, मंड्या भागामध्ये निषेध. आणि तिथे एक कावेरी जल संरक्षण समिती बनली आहे. जसं महाराष्ट्रामध्ये काही संरक्षण समिती आहेत तसंच, आणि त्यांचं चालू आहे आंदोलन. तमिळनाडूची काय भूमिका आहे? कर्नाटक जो आहे ठरलेलं पाणी वेळेवर सोडत नाही आणि स्वतःची जी धरणं आहेत ते भरल्यावरच पाणी सोडतं, असं तमिळनाडूचं मत आहे. बरं, हा वाद आहे का नवीन आहे का? तर नवीन नाही. हा दरवर्षी मान्सून कमी पडला की परत डोक्यावर काढतो. हा वाद नवीन नाही. हे बघा, लाईव्ह पिक्चर आहे. बरं, कावेरी नदीचा भूगोल समजून घेऊया. हे बघा, कर्नाटक आणि हे तमिळनाडू. हा जो आहे ना, हे कावेरी नदीचं खोरं आहे. म्हणजे कावेरी नदी इथून वाहते, इथनं येते. हे बघा, इकडे इकडे हे जे मोठे आहे का, मोठे, हे बघा, इथनं येते आणि मग बे ऑफ बेंगॉलमध्ये तमिळनाडूच्या तिथे फॉल होतं. बरं, म्हणजेच काय एका वाक्यात आहे, कर्नाटक काय वरचं म्हणजे अपस्ट्रीम राज्य आहे. अपस्ट्रीम म्हणजे वरचं आहे आणि तमिळनाडू काय खालचं आहे. म्हणजेच पाण्यावर पहिलं नियंत्रण कुणाचं आहे? पहिलं नियंत्रण कर्नाटककडे आहे, पण जे डिपेंडन्सी आहे ती तमिळनाडूची आहे. आता उगम कुठं आहे? हा UPSC असेल, MPSC असेल किंवा कुठलीही बँक एक्झाम असेल, SSC, सगळ्या प्रिलिमसाठी महत्वाचं आहे. कावेरी नदीचा उगम तल कावेरी, तालला नाही आहे, तल कावेरी आहे. तल कावेरी ब्रह्मागिरी पर्वत, हे लक्षात राहू द्या. ब्रह्मागिरी, कोडागू जिल्हा, कर्नाटकमध्ये 1331 मीटर लांबीवर आहे आणि 800 किलोमीटर नदी वाहते. हे बघा, हा याची लेंथ आहे ना, ही आहे 800 किलोमीटर. याचं खोरं किती? खोरं किती लक्षात नाही, हे लक्षात असू द्या. कर्नाटक, तमिळनाडू, केरळ आणि पुदुचेरी म्हणजे 3 स्टेट प्लस 1 युनियन टेरिटरी, या 4 मध्ये कावेरीचं खोरं गेलेलं आहे. प्रवाह कुठून? कर्नाटकमधून खाली जातो तमिळनाडूमध्ये. उपनद्या, सगळ्यात महत्वाचं, उपनद्या कुठल्या आहेत? हेमावती, काबिनी, शिष्मा आणि अर्कावती, हे 2 लक्षात राहते. हेमावती आणि अर्कावती हे कर्नाटकमधले आहेत. भवानी आणि अमरावती, नोएल हे तमिळनाडूमधले आहेत. उपनद्या कुठल्या कुठल्या कर्नाटकमध्ये आहेत आणि कुठल्या तमिळनाडूमध्ये आहेत, हे दोन्ही महत्वाच्या पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, वरून वाहणाऱ्या उपनद्या कुठल्या आणि खालून येणाऱ्या उपनद्या कुठल्या, हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. दोन्ही एक्झामसाठी कुठली एक्झाम घ्या. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आहे बिलीगुंडलू आहे ना, बिलीगुंडलू म्हणजे हे बघा, इथं तमिळनाडू आहे आणि इथं कर्नाटक आहे. दोन्हीची जी बॉर्डर आहे का, हे बघा, इथं बिलीगुंडलू आहे. म्हणजे पाणी किती आहे काय नाही हे सगळं बिलीगुंडलू येतं हे केलं जातं, मापन केंद्र आहे तिथं. म्हणजे मुख्य कारण आहे पावसाळी नदी आहे. सगळ्यात मेन कावेरी ही की 12 नदी नाही, पावसाळी नदी आहे. म्हणजे 4च महिने पाणी वाहतं आणि उरलेले 7-8 महिने ती नदी कोरडी असते. म्हणजे 90% पाणी आहे ना, आपला जो मान्सून आहे त्या मान्सूनवर डिपेंड आहे. म्हणून हा सगळा खेळ आहे. आता वाद कधी आणि कसा सुरू झाला बघा, त्याचा इतिहास सांगतो. हा वाद 130 वर्ष जुना आहे. मी काय आज नाही सांगतोय. 130, 1892 बघा, 1892 भारत स्वतंत्र 1947 झालाय बघा. त्याच्या अगोदर 1892 म्हणजे 8 आणि हे 47, 55 वर्ष स्वातंत्र्याच्या आधी. मद्रास प्रेसिडेन्सी म्हणजे तमिळनाडू आणि मैसूर संस्थान, मैसूर म्हणजे आजचं कर्नाटक, तेव्हा पहिला करार झाला. आणि त्या करारामध्ये असं सांगण्यात आलं, वरच्या राज्याने म्हणजे कर्नाटकने बांधकामासाठी खालच्याची संमती घ्यावी, म्हणजे तमिळनाडूची संमती घ्यावी. तमिळनाडूचं जे पाणी आहे ते पाणी तमिळनाडूच्या संमतीशिवाय अजिबात वळवायचं नाही, असं 1892 करारामध्ये लिहिण्यात आलं. त्याच्यानंतर 1924 हा पण स्वातंत्र्याच्या अगोदर आहे. हे बघा, हा पण स्वातंत्र्याच्या अगोदर आहे. 50 वर्षासाठी 1924 करार झाला. यावर आधारित कर्नाटकने आहे ना, हा जो कृष्ण
राजसागर आहे ना, कृष्णराजसागर म्हणतात, आणि तमिळनाडूने मेट्रो धरण बांधलं 1924ला. दोन्हीमध्ये करार झाला आणि त्याच्यामधनं तमिळनाडूने एक आणि कर्नाटकने एक असे 2 धरण बांधले गेले. बरं, 1924 ते 74 50 वर्ष शांत, काहीच प्रॉब्लेम नाही. मग 74ला काय झाला, तो करार आला संपुष्टामध्ये, करार तर नाही राहिला. मग कर्नाटकने काय केलं, संमतीविषयी पाणी वळवायला सुरुवात केली. कुठलीही संमती तमिळनाडूकडून घेतली नाही, परंतु हा जो आहे ना 1892ला जो करार झाला होता त्याच्यामध्ये संमती आवश्यक होती, परंतु कर्नाटक घेतलं नाही, असं तमिळनाडूची भूमिका आहे. मग 1990 मध्ये तमिळनाडूच्या मागणीवरून कावेरी जल विवाद न्यायाधिकरण ट्रिब्युनल स्थापन करण्यात आलं. आर्टिकल 262 हे सगळ्यांना माहिती असेल, आर्टिकल 262 वरून 2007ला बघा 1990ला ट्रिब्युनल इस्टॅब्लिश केलं. त्याच्या ट्रिब्युनलला 17 वर्षांनी निवाडा दिला. एकूण 740 असं केलं, हे लक्षात राहू द्या. 740 TMC पाणी, त्याच्यामधलं तमिळनाडूला 419, कर्नाटकला 270 आणि केरळला 30 असं ठरलं गेलं. परंतु याच्यावरही लोकांचं सहमत झालं नाही. शेवटी सुप्रीम कोर्टामध्ये मुद्दा गेला. 2018ला म्हणजे रिसेंटली सुप्रीम कोर्टानं याचं फेरवाटप केलं. कर्नाटकला अगोदर किती होतं बघा, 270 होतं, तर त्याला 284 दिलं. तमिळनाडूला 419 तर 404, म्हणजे तमिळनाडूचं पाणी थोडं कमी केलं. हे दोन्हीचं लक्षात राहू द्या. आता हे फायनल आहे, अंतिम आहे. आणि जे जास्त पाणी दिलं का जास्तीचं कर्नाटकला, म्हणजे 270चं 284 दिलं, तर ते जास्तीचं पाणी फक्त बेंगळुरू सिटीसाठी दिलं होतं, असं सुप्रीम कोर्टने नमूद केलं होतं तेव्हा. बरं, आता कावेरीवरली प्रमुख धरणं आपण बघितलं. हा जो कृष्णराजसागर आहे आणि इथला मेट्टूर आहे, हा 1924च्या ट्रीटीने बनला होता, 1924च्या. त्याच्यानंतर काबिनी बनलं, आणि इकडं हे ग्रँड अॅनिकट आहे ना, हा कलनई आहे, हा ॲक्च्युली पुदुचेरीमध्ये आहे. आणि सगळ्यात जुना जर धरण असेल त्याच्यापैकी बघा, जगातील सर्वात जुन्या कार्यरत धरणापैकी एक आहे. ठीक आहे, ग्रँड अॅनिकट. बरं, कर्नाटकची धरणे वर आहेत आणि तमिळनाडूची खाली आहेत, म्हणजे वरची धरणे भरल्याशिवाय खाली पाणीच येणार नाही. हे कृष्णसागर आहे, कृष्णराजसागर. हे कावेरीवरील प्रमुख धरणे आहेत. आता एवढा तीव्र तणाव काय, वाय मूळ पेच काय, नदी एकच आहे, दावेदार 2 आहेत. नॉर्मली सामान्य इयरला काय होतं, 740, मी तुम्हाला जे म्हणलं ना 740 जे TMC आहे या पाण्याचं वाटप करायचं ठरलंय. हे बघा इथं किती आहे, 740. तमिळनाडूला 404 सोडायचं आहे. तमिळनाडूला याच्यामध्ये किती, 404 सोडायचे. इथंच मेन प्रॉब्लेम आहे. तमिळनाडू म्हणतं की आम्हाला 404 येतच नाही, 404 येतच नाही. आणि विशेषतः हे जे कावेरी आहे ना, ते डिफिशिट बेसिन आहे, म्हणजे 740 TMC जे पाणी आहे ना, हे प्रेडिक्टेड आहे, पण नॉर्मली 740 पाणी राहतच नाही. हेच कर्नाटकचं दुःख नाही. कर्नाटक म्हणतं की आमच्याकडे एवढा पाऊसच नाही, एवढा पाणीच नाही, तर आम्ही 404 द्यायचे कुठून. तमिळनाडू म्हणतं की नाही, तुमच्याकडे तुमच्या धरणं भरून आहेत, तुमच्या धरणामध्ये भरपूर पाणी आहे, परंतु तुम्ही खाली सोडत नाही. हे तमिळनाडूचं दुःख नाही. म्हणजे दोघा जागी एकदम बरोबर आहेत. हे बघा, तमिळनाडूची भीती काय, तो जो डेल्टा प्रदेश मी तुम्हाला सांगितला होता का अगोदर, तो डेल्टा प्रदेश म्हणजे मंड्या डेल्टा प्रदेश जो आहे ना, म्हणजे तंजावर, तिरुवरूर, हे पूर्णपणे कावेरीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. आणि आता जुलै ऑगस्ट आहे ना, भाताची पेरणी असते, म्हणजे भाताची लावणी असते, आणि त्यासाठी पाणी आवश्यक असतं. जर कर्नाटकनं पाणी सोडलं नाही तर भाताची पेरणी कशी करणार, लावणी कशी करणार. ठीक आहे, त्यामुळं तिथे प्रॉब्लेम होतो. कर्नाटकची भीती काय, सेम मंड्या मैसूरचे शेतकरी असेल किंवा बेंगळुरूमध्ये जेवढं पाणी पुरवठा होतं का, ते सगळ्याच्या सगळं कावेरीचं होतं. मग हे म्हणतात की वरचे राज्य आहे, आम्ही वरचं राज्य असून सुद्धा आम्हाला पाणी मिळत नाही, ही बेंगळूरची भूमिका आहे. आणि बेंगळूरमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रोटेस्ट याच्या संदर्भात होतात. पीक वेळेचा संघर्ष आहे, म्हणजे जसं म्हणलं दोन्ही राज्याचे जे आहे ना, भात हंगाम एकाच वेळी येतो, जून सप्टेंबरमध्ये, त्यामुळे दोघांची मागणी एकदाच होते, आणि त्यामुळे दोन्हीकडे पाणी घेण्यासाठी ओढाताण होते. सगळ्यात महत्त्वाचा विषय भावनिक आणि राजकीय, हा विषय एवढा सेन्सिटिव्ह आहे की तो वोटर मतदान यामुळे इफेक्ट होतं. ठीक आहे, आणि अविश्वासाचे चक्र, म्हणजे दोन्ही एकमेकावर विश्वास ठेवत नाहीत. खालचे म्हणतात की वरी पाणी सोडत नाहीत, वरचे म्हणतात की आमच्याकडे आम्ही कुठलं सोडूया. ठीक आहे, हे सगळं चालू असताना हे जे 4 धरणं बघितले का, म्हणजे कर्नाटकचे 2 धरण आणि तमिळनाडूचे 2 धरण, हे सगळं होत असताना सुप्रीम कोर्टाचं जजमेंट 2018ला आलं. सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आलं 2018ला. त्यांनी काय म्हणलं की कर्नाटकचं 270 होतं, त्याला कमी केलं, वाढवलं 284 केलं, 70 84, जे 14 TMC पाणी वाढलं. ठीक आहे, 14.75, तर ते बेंगळुरूसाठीच आहे असं सांगितलं. मग लगेच कर्नाटक आला. कर्नाटक म्हणला की ठीक आहे, आता सुप्रीम कोर्टानं डिसिजन दिलाय म्हणल्यानंतर लगेच कर्नाटकनी इथे एक डॅम बांधायला सुरुवात केली. हे बघा, हे जो ग्रीन आहे ना, हा तमिळनाडू आहे, आणि हा रेड आहे आपला हा कर्नाटक आहे. हे बघा, बेंगळुरू इथे आहे, आणि हा मेकेडाटू प्रोजेक्ट आहे ना, मेकेडाटू, म्हणजे अजून एक धरण बांधायचं ठरवलं कोण, कर्नाटकनी. आणि कर्नाटकचं असं मत आहे की हा जो धरण आहे का, या धरणाचं पाणी ह्याच्यामध्ये फक्त जो सुप्रीम कोर्टने सांगितलं होतं का 4.75 14.75 का 4.75 जे पण 14 तर एवढंच पाणी ठेवू, आणि ते फक्त आणि फक्त बेंगलोरला पिण्यासाठी वापरू आम्ही, एवढंच. आणि याच्यावरून वाद चालू झाला. तमिळनाडू म्हणते एकतर आधीच तुम्ही पाणी सोडत नाही, आणि त्याच्यामध्ये आणखी एक डॅम बांधताय, तेच आहे मेकेडाटू डॅम. ठीक आहे, सध्या हा हाल्ट आहे, प्रोजेक्ट स्टॉप आहे.
ठीक आहे. ह्याचा जो डीपीआर आहे ना, डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट, तो रिजेक्ट केलाय. डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे त्याच्यामध्ये सगळे आयाम असतात, तो रिजेक्ट केला गेलेला आहे. अजून त्याला म्हणलं की तुम्ही परत आम्हाला डीपीआर सबमिट करा. बरं, कर्नाटकला बेंगळूरसाठी नवे धरण हवे, तमिळनाडूला भीती की तेच धरण त्यांचे पाणी अडवेल. ठीक आहे. आता प्रकल्प कुठे आहे? मेकेडाटू येथे बॅलन्सिंग रिझर्व्हायर करायचं ठरलंय. त्याची क्षमता 67 TMC असेल असं त्यांचं मत आहे. त्याच्यामध्ये जलविद्युत प्रकल्प आपल्या कामाचा नाही. एवढं लक्षात राहू द्या की कर्नाटकाने कावेरी रिव्हरवर मेकेडाटू प्रोजेक्ट किंवा मेकेडाटू धरण बांधायचं ठरवलंय. कर्नाटकचा युक्तिवाद काय? पूर्णतः हे बघा, पूर्णतः बेंगळूरच्या पिण्याच्या पाण्यासाठी सुप्रीम कोर्टने दिलेले हे बघा 4.74, इथं म्हणलं होतं ना 4.75 TMC जे पाणी आहे ना, तेवढंच पाणी आम्ही बेंगळूरसाठी वापरू, बाकी तमिळनाडूच्या वाट्याचा एक थेंबही कमी होणार नाही असं म्हणतं कोण? कर्नाटक. मग तमिळनाडू काय म्हणतं? कोणतेही नवीन धरण बांधा तर तुम्ही ते पाणी अडवाल आणि आधीच आम्हाला कमी खाली येते, खाली जे पाणी येतं ते आधीच कमी येते, मग आणखी कमी येईल असं तमिळनाडू म्हणते. ह्याचं पर्यावरण एक आयाम आहे, त्याच्यामध्ये बरीचशी जमीन बुडेल आणि वनक्षेत्र जे आहे ना मेकेडाटूच्या इथे फॉरेस्ट एरिया आहे तो पण सबमर्ज होईल. हा एक पर्यावरणीय अँगल आहे. संघराज्य जर बघितलं आपण, फेडरलिझम, दोन्हीमध्ये तगडं त्याला म्हणतो ना आपण, कॉम्पिटेटिव्ह फेडरलिझम नाही तर हे कॉम्बॅटिव्ह फेडरलिझम इंग्लिशमध्ये एक टर्म आहे, तिकडे चाललंय. आता बघा, आता फेब्रुवारी 2026 मध्ये काय झालं? कर्नाटकने सुधारित डीपीआर दाखल केलाय. वापर फक्त पिण्याच्या पाण्यापुरता करायचा असं ठरलंय, पण तमिळनाडू त्याला मानत नाही. आणि इव्हन आता कालचीच गोष्ट आहे, तर कर्नाटकच्या सीएमनी सांगितलं, ओपनली इन्व्हाइट केलेलं आहे तमिळनाडू सीएमला की तुम्ही या आणि बघा, आणि तमिळनाडू सीएमनी पण जाण्यास समर्थता दर्शवली आहे. कोणत्या संस्था हा वाद आढळतात? आता बघा, संविधानिक आधार काय? तर पाणी हा आहे ना, वॉटर हा राज्य सूचीतला आहे, परंतु आंतरराज्य नदी आहेत एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये, तो आहे युनियन आहे, संघसूची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा आर्टिकल 262 आहे, आर्टिकल 262 आहे. आणि याच्या अंतर्गतच बाकी सगळं कायदा आला आहे. 56चा कायदा आहे. हे बघा, हे फक्त जे UPSC MPSC करतात त्यांच्यासाठी फक्त रिव्हिजन आहे, त्यांना माहिती ऑलरेडी लक्ष्मीकांतमध्ये सगळं. बाकीच्यासाठी एवढं कॉम्प्लेक्स जाऊ नका. एक आर्टिकल लक्षात राहू द्या आणि त्याच्या अंतर्गतच एक कायदा तयार केला, त्याच्या अंतर्गतच एक ट्रिब्युनल तयार केलं. प्रत्येक ट्रिब्युनल वेगळं आहे बरं का. कावेरीचं ट्रिब्युनल वेगळं, गंगा नदीचं वेगळं, गोदावरी नदीचं वेगळं, महानदीचं वेगळं, प्रत्येकाचं वेगळं असतंय. आता ह्याचं ट्रिब्युनल 90ला स्थापन केलं, 2007ला अंतिम निवाडा दिला होता, आपण बघितलं. म्हणजे 4 राज्यात पाणी वाटप निश्चित केलं. ह्या लोकांनी सुप्रीम कोर्टामध्ये गेलं, सुप्रीम कोर्टाने 2018ला फायनल जजमेंट दिलं, आपण बघितलंय. पाणी वाढलं कुणाचं? कर्नाटकचं, बेंगळूरसाठी. त्याच्यानंतर मग आता हे तर सगळं झालं. मग ह्याला मॅनेज करण्यासाठी 2018ला जेव्हा सुप्रीम कोर्टचं जजमेंट आलं ना, त्याच्यानंतर हे सगळं वाटप बघायला कोणीतरी पाहिजे ना, खरंच कर्नाटक पाठवते की नाही. त्याच्यासाठी एक व्यवस्थापन म्हणजे मॅनेजमेंट प्राधिकरण तयार करण्यात आलं, ऑथॉरिटी. आणि मग ते निवाड्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचं काम ह्याच्याकडे सोपवण्यात आलं. त्याच्यानंतर एक नियमन समिती पण आली, जे की सगळं रेग्युलेट करते, बघते, डायरेक्शन देते. हे असं चालू आहे. अडचण काय? आता निवाडे आहेत म्हणजे आदेश तर मिळाला, कुणाला काय, पण तुटीच्या वर्षात नेमके किती हा प्रश्न अस्पष्ट आहे. म्हणजे वारंवार अपील न्यायालयात जाते का? कारण एक वर्षी समजा यावर्षी अल्निनो आहे, अल्निनोमुळे पाऊस पडला नाही, नॉर्मली असं झाला नाही, यावर्षी उलटा झालाय. लोक म्हणले अल्निनो आलाय, पण उलटा पाऊस जास्त पडतोय. ते गोल्डीलॉक, आपण यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवूया. अल्निनो आला तरी पाऊस का जास्त पडतोय यावर आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवूया. तर तुटीच्या वर्षात नेमकं पाणी किती द्यायचं, की जे आपलं 400 आहे तेवढं द्यायचं, 404 का कमी द्यायचं, कुणालाच माहिती नाही. आणि सायंटिफिकली वैज्ञानिकदृष्ट्या पाणी किती धरणामध्ये आहे इथंच फॉल्ट आहे, मेजरमेंटमध्येच फॉल्ट आहे असं तामिळनाडू म्हणतं. बरं, पर्यावरण नीती आपत्तीचा जो अँगल आहे तो काय? पर्यावरण आधीच सांगितलं, कावेरी नदी आहे ना आधीच प्रदूषित आहे आणि अतिवापरामुळे ताणलेली गेली आहे. म्हणजे त्या नदीमध्ये पाणीच खूप कमी आहे, भूजलची घट झालेली आहे. हवामान बदल आपण बघतो, जे क्लायमॅटिक रिदम आहे ना किंवा मान्सून रिदम चेंज होत आहे हळूहळू, त्यामुळे सामान्य वर्ष आणि तुटीचे वर्ष यातील रेषाच धुसरून गेल्या. म्हणजे कळतच नाही की सामान्य वर्ष कुठे. ठीक आहे, त्यामुळे तो एक इश्यू आहे. नैतिक पेच असा आहे की वरच्या राज्यांचा नियंत्रणाचा हक्क, वरचे जे राज्य आहे त्यांचा नियंत्रणाचा हक्क आहे की खालच्या राज्याचा जगण्याचा हक्क आहे. हे दोन्ही आपण म्हणतो ना डायलेमा, इथिकल डायलेमा आहे. त्याच्यानंतर देशव्यापी संदर्भ जर म्हणलं तर ही काही एक नदी नाही, कावेरी. कावेरी कृष्णा आहे, आपल्या महाराष्ट्र त्याच्यामध्ये आहे, वेदगंगा आहे, महानदी, रावी, बियास, भारतात असे अनेक आहेत. ठीक आहे. इनफॅक्ट इंटरनॅशनल जर बघितलं आपण, इंदुस वॉटर ट्रिटी IWT 1960 ला झाली होती. भारत आणि पाकिस्तान मधला जो सध्याचा जो वाद आहे ना, वादाची ठिणगी आहे ती त्याच्यावरच आहे. आपण त्यावर व्यवस्थित बोलू कधीतरी. दोन्ही राज्याची काय भूमिका बघा. कर्नाटकची बाजू काय? आम्ही वरचं राज्य आहे, पाऊस आमच्याच खोऱ्यात येतो पण आमच्याच वाट्याला कमी आहे. तुम्ही आधी बघितलं 270 आणि 284 आणि तिकडे 400 आहे तमिळनाडूला. तुटीच्या वर्षात आधी आमच्या शेतकऱ्याची व बेंगळूरची घरच भागवावी लागेल. समजा 100 पडत होतं आणि यावर्षी 50च पडलं तर आम्हालाच पुरत नाही, तर आम्ही खाली कुठे सोडायचं ना, असं कर्नाटकची भूमिका आहे. आणि हा जो मेकेडाटो आहे ना फक्त पिण्याच्या पाण्यासाठी असणार आहे, तमिळनाडूचा वाटा कमी होणार नाही असं कर्नाटक म्हणतंय. पुढे बघू तमिळनाडू काय म्हणतंय. हे जे मेकेडाटो लक्षात असू द्या, हा प्रोजेक्ट कम्प्लिटेड नाही. ठीक आहे, हा अजून DPR स्टेजमध्येच आहे, कन्स्ट्रक्शन पण काम चालू झालं नाही व्यवस्थित. जास्त पाणी आले तेव्हा आम्ही सोडलेच, तो पुढील तुटीच जमेच धरावा. म्हणजे जास्त पाणी आलं की असं समजा की
40 आम्ही 30 सोडलं आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा जास्त पाऊस पडला तेव्हा 50-60 सोडलं, म्हणजे ते तूट पकडा असं कर्नाटक म्हणतं. तमिळनाडू म्हणतं की हा जो 1892चा करार आहे का, 1892 आठवतं का, मी तुम्हाला म्हणलं होतं स्टार्टिंगला, लक्षात असू द्या. त्याच्यावरनं काय सांगितलं होतं की वरच्या राज्याने धरण बांधताना खालच्या राज्याची परमिशन घ्या, असं 1892ला सांगितलं होतं. आणि तो आज पण लागू आहे, सगळीकडे लागू आहे. कर्नाटक ठरलेले पाणी वेळेवर सोडत नाही, धरण भरल्यावरच सोडतं. डेल्टाचे शेतकरी आहे ना, पीक नष्ट होतं, कारण सगळेच्या सगळे याच्यावरच अवलंबून आहेत, कावेरीवर. आणि मेकेदाटू सारखे नवे धरण संमती शिवाय बांधणी निवाड्याचे उल्लंघन आहे. आणि 1892चा जो ऍक्ट आहे ना, त्याचंही उल्लंघन ते करतं, किंवा 1892ची जी ट्रीटी आहे, ठीक आहे, ती आहे. हा वाद सुटू शकतो का? आता हे सगळं चालू आहे, हे सगळं बघितलं आपण, दोन्ही राज्य काय, तमिळनाडू काय, कर्नाटक काय, दोन्हीमध्ये भांडणं लागलेलं आहे. हा वाद सुटू शकतो का? तर हा वाद सुटू शकतो. त्यासाठी काही उपाय करावे लागतील. शॉर्ट टर्म इमिडिएट काय उपाय करावे लागतील? हे बघा, तुटीच्या वर्षासाठी स्पष्ट विज्ञान आधारित पाणी वाटप सूत्र निश्चित करावे. दरवर्षीचा वाद टाळेल. म्हणजे ज्या वर्षी पाऊस कमी पडतं, आता जे पाऊस किती 740 पडतं, 740 TMC आहे पाणी, एवढं कन्सिडर करून निवाडा करण्यात आलेला आहे. दरवर्षी याचं सायंटिफिकली असेसमेंट व्हायला पाहिजे की पाणी नेमकं एक्झॅक्ट आहे किती, पाऊस किती पडलाय, पाणी किती आहे, हे सगळं असेसमेंट करायचं आणि दरवर्षी ठरवायचं की किती पाऊस, किती पाणी खाली जाईल, किती पाणी कर्नाटकमध्ये राहील. त्याच्यानंतर सेकंड हे बिलीगुंडुलू, मी तुम्हाला म्हणलं होतं ना, नाव लक्षात असू द्या. बिलीगुंडुलू म्हणजे हे कर्नाटक आहे आणि खाली तमिळनाडू आहे, या दोन्हीच्या मध्ये पाणी किती चाललंय त्याचं रिअल टाइम पारदर्शक प्रवाह मापन आहे. म्हणजे दोन्ही राज्याचे लोक तिथं बसले पाहिजे, सो दॅट की वाद टाळेल. आणि हा जो मॅनेजमेंट ऑथॉरिटी आहे ना, त्याला अधिक अधिकार व राजकीय हस्तक्षेपापासून सहायता मिळाली पाहिजे. हा इम्पॉर्टंट पॉईंट याच्यामुळे आहे, हा इश्यू पॉलिटिकली एवढा सेन्सिटिव्ह आहे की डायरेक्टली दोन्ही राज्याचे CM असतील किंवा मागे, आता तर समजा दोघांनी समजूतदारपणा दाखवलेला आहे, पण याच्या अगोदरचे जे CM होते उघडपणे भिडलेले दिसतात या प्रश्नावर, आपल्याला न्यूजपेपरमध्ये बघायला मिळतील. दीर्घकालीन एक स्ट्रक्चरल उपाय काय आहेत? लॉंग टर्म पाण्याची जी कार्यक्षमता आहे ना, त्याला म्हणतो वॉटर प्रोडक्टिव्हिटी, ठीक आहे. पर ड्रॉप मोर क्रॉप, त्याला वाढवलं दिलं पाहिजे, प्रोत्साहन दिलं पाहिजे. ठिबक सिंचन, तुषार सिंचन, कमी पाण्याची पिके यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. पिकाच्या पद्धतीत बदल केला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं क्रॉप डायव्हर्सिटी. याच्यानं काय होतं, भाताला पाणी जास्त लागतं, त्याच्याऐवजी जर आपण डाळ वगैरे जर हे केलं, प्रमोट केलं, तर त्यांना पाणी कमी लागतं आणि दोघांचा वाद कमी होऊ शकतो. मेकेदाटू सारखे जे प्रकल्प आहेत ना, केवळ दोन्ही राज्याच्या सहमतीने व जो पारदर्शक आहे, ट्रान्सपरंट DPR असला पाहिजे, जो की दोन्ही राज्यांना मान्य असला पाहिजे. त्याच्यानंतरच आता इस्टॅब्लिश करायला पाहिजे. त्याच्यानंतर हे जलसंधारण व भूजल पुनर्भरण, म्हणजे नदीवरील एकतर्फी अवलंबित्व कमी करायचं, म्हणजे बाकीच्या गोष्टी पण करायच्या. नदी खोरे हे बघा, हे तर सगळीकडे इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट, म्हणजे एका स्टेटकडे दुसरी स्टेट आहे असं नाही पकडायचं, पूर्णच्या पूर्ण नदीचं जो इंटिग्रेटेड आहे स्टार्ट टू एंड, तसं आपण त्याचं मॅनेजमेंट केलं पाहिजे. आणि राजकीय संयम सगळ्यात महत्त्वाचं आहे. पाण्याच्या विषमतासाठी न वापरता संवादाने सोडवायची गरज आहे. प्रत्येक जण हे करतात, स्पेशली तमिळनाडू सोडून कर्नाटकमध्ये तर खूप जास्त आहे. कर्नाटकमध्ये आहे ना, ह्याचं वोट बँक पॉलिटिक्स खूप मोठं आहे. तर नदी वाहते खालच्या दिशेने, पण वाद वाहतो दोन्ही दिशेने, बरं का. हा जो वाद आहे, नदी फक्त खाली वाहते, पण वाद काय, वाद दोन्ही दिशेने वाहतोय, ठीक आहे. म्हणजे 130 वर्षानंतर 1892ला पहिल्यांदा केलं गेलं, त्याच्यानंतरही हा वाद सुटलेला नाही. कारण फक्त एक आहे, फक्त पाण्याचा नाही, तो विश्वासाचा आहे. निवाडे आहेत, संस्था आहेत, सगळे इस्टॅब्लिश आहे, पण ट्रस्ट डिफिशिट कुठं ना कुठं बघायला मिळतं. तुम्हाला काय वाटतं की आंतरराज्य नद्याचे पाणी राज्याकडे असावे की संपूर्ण खोरे एक एकक मानून केंद्राने ठरवावे? हे याचं उत्तर तुम्ही द्यायला पाहिजे. आजचा व्हिडिओ आवडला तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.